आणि आता बातमी कोरोनाची। JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं हातपाय पसरायला सुरुवात केली। जगातल्या 40 देशात हा व्हेरियंट पसरलाय, पण हा व्हेरियंट धोकादायक नसल्याचं तज्ञांनी सांगितलंय। कोरोनानं पुन्हा नव्या रूपाने एंट्री केली आणि आताचा व्हेरियंट आहे JN1। याच व्हेरियंटचा महाराष्ट्र आणि शेजारच्या गोव्यातही शिरकाव झालाय। JN1च्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात एक रुग्ण आढळला। 41 वर्षीय व्यक्तीला लागण झाली असून तो बरा होत असल्याची माहिती आहे। तर केरळमध्येही एका रुग्णाची नोंद झाली। मात्र गोव्यात 19 रुग्ण आढळले। कोरोनाचे आतापर्यंत 3 व्हेरियंट आले। सुरुवातीला अल्फा व्हेरियंट होता, नंतर डेल्टा व्हेरियंट आला। डेल्टा व्हेरियंटमुळेच पहिली लाट आली होती। त्यानंतर सर्वात घातक ओमिक्रॉन व्हेरियंट आला। याच व्हायरसनं दुसरी आतापर्यंतची भयानक लाट आणली। पण आता जो JN1 व्हेरियंट आला हा ओमिक्रॉनचा भाग असला तरी तो सौम्य आहे। या व्हेरियंटमुळे रुग्ण गंभीर होत नाही। हा काही फार मोठा सिव्हिअर असा काही मध्ये जसं डेल्टा आला होता अशा प्रकारचा काही नाही आहे। हा एकदम माइल्ड आहे ना, सौम्य प्रतीचा असा हा व्हायरस आहे। आणि पण आता कसं आहे की आपण पाहिलं आज अमेरिकेत 20% जे लोक आहेत अमेरिकेमधले आज त्यांना इन्फेक्शन झाले ते कोविड JN1चे लोक आहेत, JN1चे। त्यामुळे असं आहे की इन्फेक्शन होऊ शकतं। तर म्हणून एक गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी सावधानता बाळगली पाहिजे। JN1 हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे आणि ओमायक्रॉन आपल्याला माहीत आहे की हा माइल्ड आहे। JN1 मध्ये ज्या डेथ्स होत आहेत त्या डेथ्स ह्या प्रामुख्याने नर्सिंग होममध्ये आहेत। म्हणजे हे लोक जे बेडबाउंड आहेत, ज्यांना सेवा द्यावी लागते, जे हालत नाही, त्यांची इम्युनिटी कमी आहे, अशा लोकांमध्ये डेथ आहेत। यंगस्टर्समध्ये डेथ नाहीत आणि हॉस्पिटल ॲडमिशन देखील नाही। आतापर्यंत 40 देशांमध्ये JN1चा व्हायरस पसरलाय। या व्हेरियंटचा पहिला रुग्ण अमेरिकेत सप्टेंबरमध्ये आढळला होता, तर 8 डिसेंबरला भारतात आढळला। याही व्हेरियंटची लक्षणं पाहिली तर ताप येणं, सतत खोकला, नाक बंद किंवा जाम होणं, घशात दुखणं, उलट्या होणं आणि मायग्रेन सारखं डोकं दुखणं। काहीही गंभीर वाटत नाही, मामूलीच आहे। शक्यतो नाकात आणि घशात राहतं, लंग्समध्ये जात नाही, ऑक्सिजन कमी करत नाही। हॉस्पिटलायझेशनचा, मृत्यूचा, गंभीर आजाराचा धोका अगदी कमी आहे। BA.86.1.1 ओमिक्रॉनचीच पिल्लावळ आहे ते। भारतासारखा देश जिथे एवढी नैसर्गिक इन्फेक्शन झाली होती, व्हॅक्सिन पण छान झालं होतं, त्या देशाला गंभीर आजाराचा, लाट यायचा, हॉस्पिटलायझेशन व्हायचा काहीही धोका नाही आहे, घाबरायचं काही कारण नाही आहे। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे घाबरून जाण्याची स्थिती नसली तरी सतर्क राहणं आवश्यक आहेच। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंनी ऑनलाईन बैठक घेतली। आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। कोविडच्या चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले। रुग्णालयातील उपलब्ध खाटा, ICU, औषध साठा, मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आलाय। मुंबईतही ऑक्सिजन बेड्स, ICU तसंच इतर यंत्रणा तयार करण्यात आल्या। गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लॅन्ट असेल, ऑक्सिजन प्लॅन्ट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे त्याचे नवे व्हेरियंट येत असतात। आताच्या JN1लाही अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, पण सतर्कता नक्कीच बाळगा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।